मित्रांनो, ठरलं तर मग या मालिकेच्या आजच्या भागामध्ये सायलीला आता थोडा थोडा तिचा भूतकाळ आठवू लागतो। आता तिच्या कानावर सतत आवाज पडत असतात की आई, मला लाडू हवा आहे। आता सायली घाबरूनच इकडे तिकडे पाहते, नक्की कुणाचे हे आवाज आहेत, नक्की कुणाचा मला भास होतोय, नक्की हे काय आठवतंय, तिला कळतच नाही। म्हणून ती इकडे तिकडे आता सारखी पाहू लागते। तिला अचानक कसं तरी होऊ लागतं। त्यातच अर्जुन आता तिथून चाललेला असतो। तेव्हा तो सायली जवळ येऊन तिला विचारतो, काय झालं मिसेस सायली, तुम्हाला बरं वाटत नाहीये का, मी डॉक्टरांना कॉल करू का? तेव्हा ती म्हणते की नको, मी ठीक आहे। मग आता अर्जुन लगेच तिला पाणी प्यायला देतो। अर्जुन पुन्हा एकदा विचारतो, नक्की काय होतं मिसेस सायली तुम्हाला? तेव्हा सायली म्हणते, काही कळत नाही नक्की काय होतंय, परंतु या घरात आल्यापासून माझ्या मनामध्ये वेगळ्याच भावना आल्या आहेत। मला असं वाटतंय की मी या घरात अगोदर खूपदा येऊन गेले आहे। तेव्हा अर्जुन म्हणतो, हो मिसेस सायली, तुम्ही या अगोदरही सिनियरच्या घरी आला होतातच की? सायली म्हणते, हो आले होते, पण स्वयंपाकघरात कधीच आले नव्हते। तरीही मला असं का वाटतंय सतत की मला हे स्वयंपाकघर अजिबात अनोळखी वाटत नाही। अर्जुन म्हणतो, इट्स ओके मिसेस सायली, काही प्रॉब्लेम नाही। अहो, तुम्ही सर्वांना आपलंसं करून घेता, सगळं काही आपलं मानता, म्हणून तुम्हाला असं वाटत असेल, नाहीतर हे घर तुम्हाला जवळचं असं का वाटत असेल? त्यावेळी सायली म्हणते की देवी आईलाच माहीत घराशी माझं काय नातं आहे। बरं असोत, मी स्वयंपाकाला लागते, कारण सर्वांना आता भूक लागली असेल। अर्जुन म्हणतो, मी सगळ्यांसाठी पाणी घेऊन जातो। इकडे प्रिया आता रडण्याची खूपच नाटकी करत असते। त्याचवेळी अस्मिता तिला पाणी प्यायला देते आणि म्हणते, अगं रडू नकोस ना गं, तुझे डोळे रडून रडून किती सुजले आहेत बघ तूच। तेव्हा आता माझी आई मला पोरकं करून गेली, मी एकटीच राहिले, मला माझ्या आईची आठवण आली तर खूप रडू येतं, असं प्रिया म्हणते। त्यावेळी अस्मिता म्हणते, बरं ठीक आहे अगं, नॉर्मली एवढं होणारच, पण मला एक कळत नाही अगं तन्वी, तू तुझ्या आईसारखी सेम वागायला हवी होतीस ना, पण तुझ्या आईसारखं वागतंय कोण बघ बरं, ती सायली वागते। अगं दरवेळी हे कसं होतं मला कळतच नाही, नेहमी माझ्या लक्षात ती गोष्ट येतेच, पण मी कुणाला काही बोलत नाही। तर रविराज काका, त्याचबरोबर पूर्ण आजीला सुद्धा समजलं की सायली प्रतिमासारखीच सेम वागतीये, किंवा प्रतिमाचे सर्व गुण हे सायलीमध्येच आहेत। त्यावेळी प्रियाला आता खूपच मोठा धक्का बसतो। ती आता खूप घाबरते आणि मनातल्या मनात विचार करू लागते, ज्याची भीती होती ना तेच आता घडायला लागले। कारण या लोकांना आता प्रश्न पडायला लागले आहेत की सायली आणि प्रतिमाचा नक्की एकमेकींबरोबर काय संबंध आहे। तेव्हा अस्मिता म्हणते, अगं प्रतिमा आत्यासारखी सर्वांची काळजी खरं तर तूच घ्यायला हवी होती। प्रिया म्हणते, कसं आहे ना, सायलीसारखं नाटक करायला मला कसं जमेल, ती फक्त नाटकं करत असते, तुला तर माहीत असेल ना। त्यावेळी अस्मिता पुन्हा एकदा शंका काढते आणि म्हणते की प्रतिमा आत्यासारख्या सर्व सवयी सायलीला कशा माहीत असेल। मग आता प्रिया काहीच बोलू देत नाही, ती म्हणते 24 तास सायली ही घरात असते म्हटल्यावर तिला का माहीत नसणार, आणि मला नाही वाटत की ती सायली माझ्या आईसारखी आहे म्हणून ती आता सायलीवर खूपच चिडलेली असते। तिकडे रविराज आता डोळे बंद करून बसलेला असतो। तेव्हा त्याला पुन्हा प्रतिमाची आठवण येते की मी कामावरून आल्या आल्या लगेच प्रतिमा माझ्यासाठी अगदी छान असा चहा बनवायची, मी कधी जर थकलेला असेल तर माझ्या डोक्याची ती मॉलिश करून द्यायची। इकडे अस्मिता म्हणते, तुझ्यावर माझा पूर्ण विश्वास आहे, परंतु काय करावं हेच कळत नाही, कारण अगदी लहानातली लहान प्रतिमा आत्याची गोष्ट ही सायलीला नेहमी कशी माहीत असते। तेव्हा ती किती नाटकी मुलगी आहे, तुला तर माहीत असेल ना, तिने कल्पना मामी किंवा प्रताप अंकलकडून सर्व काही शिकून घेतलं असेल। माझ्या बाबांना फक्त इम्प्रेस करण्याचा प्रयत्न करते, आता माझी आई नाहीये ना, मग आता मला माझ्या बाबांपासून तोडण्याचा ती प्रयत्न करते। आता प्रिया ही रडण्याचं खूप नाटक करत असते आणि म्हणते की पाहिलं ना, माझ्यावर एवढा मोठा दुःखाचा डोंगर कोसळला तरीही ती एकही संधी सोडत नाही, माझ्या आईची साडी नेसून आलीच ती। तेव्हा आता अस्मिता म्हणते की जाऊ देत अगं, एवढी रडू नकोस तू, तुला त्रास होईल उगीच, ही सर्वांनी मागच्या जन्मी एवढं काय पाप केलं होतं, ती मुलगी आमच्या घरात सून म्हणून आली। त्यानंतर आता सर्वजण जेवण्यासाठी डायनिंग टेबलजवळ आलेले असतात। रविराज आणि पूर्ण आजी मात्र अजूनही प्रतिमाच्या आठवणीतच असतात। तेव्हा सायली अर्जुनला इशारा करते की त्या दोघांना बोलवा इकडे। मग आता
अर्जुन तेथे दोघांजवळ जातो आणि त्या दोघांनाही म्हणतो जेवायला चला. तेव्हा रविराज म्हणतो नको, मला भूक नाही आहे, जिथे जगण्याचाच कंटाळा आला आहे तिथे काही खाऊन तरी काय करायचं, असं म्हणून रविराज नकार देतो. तेव्हा आता सायली पुढे येते आणि म्हणते पूर्णाजी, रविराज सर, अहो 2 घास तरी खाऊन घ्या. मग आता पूर्णाजी म्हणतात नाही, मला नाही जाणार एक घास सुद्धा. इकडे आता नागराजला खूपच भूक लागलेली असते. तो म्हणतो इथे माझ्या पोटामध्ये आगडोंब उसळला आहे, आता तुम्हाला भूक नाही तर आम्ही सुद्धा उपाशी राहायचं का. आता अर्जुन हा पूर्णाजी आणि रविराजला समजावत असतो तुम्ही दोघे जेवले नाहीत ना तर मग घरात कुणीही जेवणार नाही आणि तन्वीसुद्धा जेवणार नाही, मग तुला चालेल का पूर्णाजी, असं म्हणून रविराज आता त्यांना समजावत असतो. मग आता सायली म्हणते असं म्हणतात की एखादा माणूस गेल्यानंतर 10 दिवस त्याचा आत्मा त्याच घरात राहतो, कारण त्याचा जीव हा त्याच्या कुटुंबामध्ये अडकलेला असतो. मग तुम्ही जसे खाण्यापिण्याचे हाल केले तर प्रतिमा आत्याला कसं वाटेल. सायली त्या दोघांनाही समजावते. तेव्हा आता पूर्णाजी लगेच आपले अश्रू पुसतात आणि म्हणतात रविराज बरोबर आहे, माझ्या प्रतिमाला आता इथून पुढे आपण अजिबात दुखवायचं नाही. आता पूर्णाजी लगेच जेवायला जातात. तर सर्वांनी अगोदर जेवण करून घ्या असं अस्मिता सर्वांनाच म्हणते. दुसरीकडे साक्षी आता महिपतला भेटायला जेलमध्ये गेलेली असते आणि प्रतिमाचं प्रेत सापडल्याचं त्याला सांगते. तेव्हा तो म्हणतो काय डोक्यावर पडली की काय तू. मग आता त्या अर्जुनच्या आईचा फोन चैतन्याला आला होता, तो तिकडे जाता गेला आहे असं आता पुन्हा साक्षी म्हणते. तेव्हा आता महिपत म्हणतो 20-22 वर्ष एखादं प्रेत राहू शकतं यावर माझा विश्वासच नाही, कारण तो अपघात मीच घडवून आणला होता आणि त्या अपघातामध्ये प्रतिमा जिवंत होती, मी माझ्या हातांनी तिला जाळून मारलं आहे, तुला समजतंय का. तेव्हा आता साक्षी म्हणते पण हे कसं घडलं मला कळतच नाही. आता महिपत म्हणतो की हे त्या मुलीचं किंवा नागराजचं डोकं असेल, परंतु आपण याचा फायदा करून घ्यायला हवा, कारण सुभेदार आणि किल्लेदार टिपे गाळत बसतील आणि मग आपल्या हालचाली इकडे सुरू होतील. ही एक आपल्यासाठी खूप मोठी संधी आहे, त्यामुळे या संधीचा तू उपयोग कर. तर दुसरीकडे कल्पना आता रडत असते आणि म्हणते मला पूर्ण आजी आणि रविराज भाऊजी या दोघांची खूप काळजी वाटते. आता अश्विन धीर देत म्हणतो मम्मा तू टेन्शन घेऊ नकोस, कारण सायली वहिनी अर्जुन दादा आहेत तिथे, ते सर्व सिच्युएशन करतील हँडल. मग आता डॅडला तू कळवलं का असं अश्विन विचारतो. तेव्हा कल्पना म्हणते हो कळवलंय. त्यांनाही खूप वाईट वाटलं असेल रे, कारण सख्या बहिणीपेक्षा जास्त प्रतिमा त्यांच्यासाठी होती. आता ते नेमके टूरवर गेले आहेत. अरे आपण इथे एकमेकांसाठी आहोत तरी, पण आता तुझे डॅड तिकडे एकटेच आहेत, माझा फोनवरती आहे, मी त्यांना पुन्हा एकदा फोन करून पाहते, असं म्हणून आता कल्पना देखील तेथून जाते. दुसरीकडे रविराज आता जेवण करतच नसतो, म्हणून आता सायली सुमनकडून ताट घेते आणि म्हणते की हे पहा रविराज सर, अन्नावर ना राग काढावा ना दुःख. अहो तुम्ही तुमच्या तब्येतीची अशी हेळसांड करत राहिला तर प्रतिमात्यांना ते खरंच नाही आवडणार. इकडे आता प्रियाला खूपच राग येतो की सायली आता रविराजचं मन पुन्हा वळवते की काय. ते रविराज आता जेवण करत नसतो, म्हणून सायली आता स्वतःच्या हाताने भरवते. त्यावेळी आता सर्वांनाच खूप आनंद होतो. प्रिया नागराज मात्र जळफळाट करत राहतात. पूर्णाजी देखील सायली आणि रविराजकडे कौतुकाने पाहू लागतात. मग आता रविराजला सायलीमध्ये एक वेगळ्याच प्रकारचं भास होतो. तेव्हा तो तिच्याकडे पाहतच राहतो की आमच्या दोघांचं नक्की काहीतरी त्या जन्मीचं नातं असेल का, असा तो विचार करत असतो. तेवढ्यातच प्रिया तिथे येते आणि म्हणते बाबा हे पहा तिकडे चला माझ्याबरोबर, व्यवस्थित बसून तिथे जेवण करा. मग आता सायली भरवतीये ना असं सुमन म्हणते. तेव्हा प्रिया म्हणते असं एक एक घास करून त्यांचं पोट भरणार आहे का, चला बाबा, असं रागातच जरा ती म्हणते आणि रविराजला घेऊन डायनिंग टेबलजवळ जाते आणि त्याला तेथे बसायला सांगते. तेव्हा अर्जुनला आता खूपच राग येतो, पण तो काही बोलत नाही.
त्यानंतर आता सायली म्हणते, प्रिया तू पण जेवण करून घे. मग आता ती नाहीच म्हणते. पूर्णा आजी म्हणतात, अशी उपाशी राहू नको, जेवण करून घे बाळा तन्वी. प्रिया म्हणते, आता तू म्हणतीये ना तर मी जेवण करते. असं म्हणून ते सर्वजण आता जेवायला बसतात. मग आता सुमन म्हणते, आमच्या दुःखाला तू किती हलकीशी फुंकर घातली ग सायली. बरं झालं आज तू इथेच थांबली. तेव्हा नागराजला राग येतो. प्रिया रागातच तिच्याकडे पाहू लागते. मग नागराज म्हणतो, ग सुमन मला भात वाढ ना जरा, असं म्हणून तो तिला गप्प करतो. आज सायली अगदी सर्वांना प्रेमाने वाढत असते. मग आता अर्जुन तिच्याकडे पाहतच राहतो आणि म्हणतो, आज तुमच्यामुळे सर्वजण जेवणार आहेत मिसेस सायली. अहो, एखाद्याच्या जखमेवर फुंकर कशी घालायची हे तुम्हालाच जमू शकतं मिसेस सायली. इकडे चैतन्य काहीच खात नसतो. तेव्हा साक्षी त्याच्यासाठी दूध घेऊन येते आणि म्हणते, अरे तू काही खाल्लेलं नाही, एवढं दूध तरी घे. मग आता माझा मूड नाही असं चैतन्य म्हणतो, तर साक्षी त्याला फोर्स करते म्हणून तो दूध घेतो. त्याचवेळी आता साक्षी म्हणते, रविराज सरांनी वगैरे काही खाल्लं नसेल, अरे आपण तिकडे जेवण पाठवायचं का? तुला काही माहीत आहे का त्याबद्दल, ते जेवले आहेत की नाही? कारण त्यांची अशी काळजी करणारं तिकडे कुणी नाही ना म्हणून. मग आता चैतन्य म्हणतो, माझं पुन्हा अर्जुनबरोबर काही बोलणंसुद्धा झालं नाही. आता असं म्हटल्यानंतर तो थोडा थांबतो. तेव्हा आता साक्षी सारखी विचारू लागते, काय रे पुन्हा बोलणं झालं नाही म्हणजे अर्जुन आणि तू बोलला का? तेव्हा पुन्हा म्हणजे, अगं तिकडे गेल्यानंतर आमचं काहीच बोलणं झालं नाही, याबद्दल मला बोलायचंय, असं चैतन्य बाजू सावरून नेतो आणि लगेच आतमध्ये जातो. तर आता साक्षी खूपच घाबरते आणि म्हणते, मला तर हे सगळं संशयास्पद वाटतंय. म्हणजे मला चैतन्य फसवत तर नसेल ना, अर्जुन बरोबर त्याचं काही बोलणं तर होत नसेल ना, असा प्रश्न तिला पडतो. तीच खात्री करून घेण्यासाठी म्हणून आता साक्षी कल्पनाला कॉल करते आणि म्हणते, रविराज सरांच्या मिसेसबद्दल मला समजलं, खूप वाईट वाटतंय आणि तुम्हा सर्वांना या गोष्टीचा खूप मोठा धक्का सुद्धा बसला असेल ना. अहो, खरं तर मला सुद्धा रविराज सरांना भेटण्याची खूप इच्छा होती, परंतु मला हे सुद्धा माहीत आहे की मी तेथे आलेलं कुणालाच आवडणार नाही. परंतु एक गोष्ट बरी झाली की तुम्ही चैतन्यला कॉल केला आणि तो वेळेत तिकडे पोहोचला. मग आता रागातच कल्पना म्हणते, मी काही त्याला कॉल वगैरे किंवा मेसेज वगैरे केला नव्हता, चल ठेव, मला खूप झोप आली आहे, असं म्हणून आता कल्पना रागातच फोन ठेवते. तेव्हा साक्षीला आता खूप मोठा धक्का बसतो. ती म्हणते, म्हणजे कल्पनाने काही चैतन्याला कळवलं नव्हतं प्रतिमाच्या डेथबद्दल, मग आता त्याला कुठून समजलं असेल हाच प्रश्न तिला पडतो. तेव्हा तिला असं वाटतं की आता स्वतः अर्जुननेच त्याला कॉल केला असेल का. ती आता खूपच घाबरलेली असते. तर इकडे सायली ही अगदी शांतपणे हॉलमध्ये उभी असते. तेव्हा तिला आता पुन्हा जुन्या गोष्टी आठवू लागतात. आई मला तू पकड, मी कुठे आहे मला शोध, असं आता ती प्रतिमाला लहानपणी म्हणत असते. तेव्हा प्रतिमा म्हणते, माझं लबाड बाळ इकडे लपलंय, असं म्हणून प्रतिमा तिला शोधण्याचा प्रयत्न करत असते आणि तिच्या पाठीमागे धावते. सायलीला या गोष्टी आठवत असतात, परंतु नक्की लहानपणी ती कशी दिसत होती, त्याचबरोबर ती नक्की प्रतिमाच आहे का यावर तिचा अजूनही विश्वास नसतो. तर आता मित्रांनो, पुढील भागामध्ये प्रिया आता नर्सबरोबर फोनवर बोलत असते की फेक रिपोर्ट बनवण्यासाठी तू माझ्याकडून एवढे पैसे घेतलेस, मी आता अजून पैसे देणार नाही. तिचं हे सर्व बोलणं सायली ऐकते. तिला तर मोठा धक्का बसतो. दुसऱ्या दिवशी घरात सर्वजण असतात. तेव्हा सायली सर्वांसमोरच तिला विचारते, काय ग प्रिया, तू रात्री कोणत्या नर्सबरोबर बोलत होती फेक रिपोर्टबद्दल, सांग अगोदर मला. तेव्हा प्रिया आता खूपच घाबरते. रविराज आता प्रियाकडे रागात पाहू लागतो. अशाच मालिकेंची पुढील भाग पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा.